नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये बघा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी आपण अतिसंभाव्य काही मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञानाच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, अश्व, वारू, तुरुंग हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा, अश्व, वारू, तुरुंग हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, घोडा या शब्दाच्या या ठिकाणी समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, हिमांशु, सुधांशु, रजनीनाथ हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द? हिमांशु, सुधांशु, रजनीनाथ हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, चंद्र या शब्दाच्या ठिकाणी समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारा शब्दसमूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगाय। देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारा म्हणजे आस्तिक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 4 पहा, ज्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगाय। ज्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, त्यांना अद्वितीय त्यांना या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 5 पहा, वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी वाक्यप्रचार पहा, आभाळ ठेंगणे होणे या ठिकाणी बघा वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आभाळ ठेंगणे होणे। बघा, आभाळ ठेंगणे होणे म्हणजे अत्या आनंद होणे या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 6 पहा, खर्च, मेहनत, हुकूम, इनाम हे सर्व शब्द बघा खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले? बघा, खर्च, मेहनत, हुकूम, इनाम हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, अरबी या भाषेमधून बघा मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 7 पहा, मुख्यालय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? बघा, मुख्यालय हा शब्द कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? बघा, मुख्यालय हा शब्द बघा स्वर संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा, ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, ने एशी हे प्रत्यय बघा तृतीया या विभक्तीचे प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक 9 पहा, चक्रप्राणी या ठिकाणी बघा शब्द आहे, कोणत्या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे? बघा, चक्रप्राणी या ठिकाणी बघा शब्द आहे, कोणत्या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे? चक्रप्राणी। बघा, चक्रप्राणी या ठिकाणी बघा बहुविग्रही समास या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा, ज्यावेळी बघा एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर खालीलपैकी कोणत्या चिन्हाचा वापर? ज्यावेळी बघा एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या चिन्हाचा वापर करतात? बघा, या ठिकाणी स्वल्पविराम या चिन्हाचा बघा प्रामुख्याने वापर हा केला जातो। बघा, अंगणवाडी भरतीसाठी बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे। पुस्तकाचं नाव पहा, अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे आणि हे पुस्तक खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना व सर्व कायदे असेल, पोषण अभियान असेल, संगणक असेल, या सर्वांचे प्रश्न बघा या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये दिलेले आहेत। बघा, आतापर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिका समावेश या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये केलेला आहे। बघा, लेखन व संकलन पहा, विकास चिंदाळकर सर, पवन देशपांडे सर, सचिन कुरुंदकर सर या सर्वांनी बघा लेखन आणि संकलन या ठिकाणी केलेलं आहे। बघा, एकाच पुस्तकामधून बघा संपूर्ण तांत्रिक 80 गुणाची बघा या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी तयारी होणार आहे। हे पुस्तक बघा विजयपथ पब्लिकेशन पुणे यांच्या ठिकाणी पुस्तक आहे। जर तुम्हाला या ठिकाणी पुस्तक घ्यायचं असेल तर या बघा पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, लिंकला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पुस्तक हे घेऊ शकता। आणि बघा, जर तुम्हाला या ठिकाणी बघा पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉल पण या ठिकाणी पुस्तक या ठिकाणी अवेलेबल आहे। प्रश्न क्रमांक 11 पहा, राष्ट्रीय क्रमांक बघा 8 बघा राष्ट्रीय क्रमांक बघा 8 ने बघा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बघा 8 खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यानचा या ठिकाणी महामार्ग आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई दिल्ली या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 12 पहा, राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर या ठिकाणी बांधण्यात आलेलं धरण आहे. बघा राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, राधानगरी हे धरण भोगावती या नदीवर बांधण्यात आलेलं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नळगंगा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे. बघा नळगंगा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, नळगंगा हे धरण बघा बुलढाणा या जिल्ह्यामधलं या ठिकाणी धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, श्रीवर्धन हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे. बघा श्रीवर्धन हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी बघा या ठिकाणी प्रसिद्ध असलेलं ठिकाण श्रीवर्धन. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, काजू या फळासाठी प्रसिद्ध असलेलं ते ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तिल्लारी या प्रकल्पामध्ये बघा महाराष्ट्राचं सहकारी राज्य खालीलपैकी बघा तिल्लारी या प्रकल्पामध्ये बघा महाराष्ट्राचं सहकारी राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे. बघा गोवा हे राज्य बघा तिल्लारी या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचं या ठिकाणी सहकारी राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नागपूर, रत्नागिरी, रायगड या 3 जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या खनिजाचे साठे. नागपूर, रत्नागिरी, रायगड या 3 जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते खनिजाचे साठे आहेत. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, बॉक्साईटचे साठे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 17 पहा, अंधारी हे महाराष्ट्रामधलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये. अंधारी बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी अभयारण्य आहे अंधारी. बघा अंधारी हे अभयारण्य चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक बघा, पितळखोरा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. बघा पितळखोरा लेणी बघा औरंगाबाद या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हुतात्मा एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते. बघा हुतात्मा एक्सप्रेस ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावणारी रेल्वे गाडी हुतात्मा एक्सप्रेस. बघा हुतात्मा एक्सप्रेस बघा पुणे ते सोलापूर या 2 शहरादरम्यान या ठिकाणी हुतात्मा एक्सप्रेस या ठिकाणी रेल्वे गाडी धावणारी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अंबाझरी तलाव आणि सीताबर्डीचा प्रेक्षणीय किल्ला कोणत्या ठिकाणी. बघा अंबाझरी तलाव आणि सीताबर्डीचा बघा प्रेक्षणीय किल्ला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. बघा नागपूर या ठिकाणी बघा अंबाझरी तलाव आणि सीताबर्डीचा प्रेक्षणीय किल्ला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अहिल्याबाई होळकर यांचं जन्मस्थान असलेलं चोंडी हे गाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा अहिल्याबाई होळकर यांचं जन्मस्थान असलेलं बघा चोंडी हे गाव बघा चोंडी हे गाव बघा अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अहमदनगर जिल्ह्यामध्ये रंधा धबधबा बघा रंधा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे. बघा रंधा हा धबधबा बघा प्रवरा या नदीवरचा तो धबधबा आहे. बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा गुजरात आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांना संलग्न आहे. बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची सीमा बघा गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांना संलग्न आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, नंदुरबार या जिल्ह्याची सीमा बघा गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांना संलग्न आहे. प्रश्न क्रमांक 24 पहा, मनसर टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या बघा मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत. बघा मनसर टेकड्या बघा नागपूर या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी टेकड्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नागरहोल हे भारतामधलं बघा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. नागरहोल बघा हे भारतामधलं राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा नागरहोल बघा हे राष्ट्रीय उद्यान बघा कर्नाटक या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, यमुना नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होतो. बघा यमुना या नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होतो. बघा यमुना या नदीचा उगम बघा उत्तराखंड या राज्यामध्ये प्रामुख्याने होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गंगा यमुना सरस्वती बघा त्रिवेणी संगमावर खालीलपैकी कोणते शहर हे बघा त्रिवेणी संगमावर बघा खालीलपैकी कोणते शहर आहे. बघा या ठिकाणी बघा अलाहाबाद या ठिकाणी शहर आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अलाहाबाद या त्रिवेणी संगमावरच्या ठिकाणी शहर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रबर उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी रबर उत्पादनामध्ये बघा देशामध्ये बघा अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे. बघा रबर उत्पादन बघा केरळ हे राज्य बघा देशामध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, फलोत्पादन यांच्यामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती फलोत्पादन यांच्यामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे.
बघा फलोत्पादन बघा सुवर्ण क्रांती या ठिकाणी या प्रकारची क्रांती आहे. प्रश्न क्रमांक 30 पहा, भारतामध्ये बघा वन संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतामध्ये वन संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? बघा डेहराडून या ठिकाणी बघा भारतामध्ये वन संशोधन संस्था आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, निबंधमाला हे मासिक खालीलपैकी बघा निबंधमाला या नावाचं मासिक खालीलपैकी कोणाचे मासिक होते? बघा निबंधमाला हे मासिक बघा विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या ठिकाणी मासिक होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सेवा सदन पुणे ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली? बघा सेवा सदन पुणे खालीलपैकी कोणी स्थापन केलेली आहे? सेवा सदन पुणे बघा पंडित रमाबाई यांनी स्थापन केलेली संस्था आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला? भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, टेंभू सातारा हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं जेव्हा टेंभू सातारा हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचे या ठिकाणी जन्मगाव आहे? टेंभू सातारा बघा टेंभू सातारा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, गोग आगरकर यांचे या ठिकाणी जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी बघा मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 3 राहील, बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डेबूजी झिंगराजी जानोरकर म्हणजेच खालीलपैकी कोण होय? बा डेबूजी झिंगराजी जानोरकर म्हणजेच खालीलपैकी कोण होय? मग या ठिकाणी गाडगे महाराज या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. रोग व आजार यांचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी बघा रोग आणि आजार यांचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणते शास्त्र असते? बघा रोग व आजार यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच बघा पॅथॉलॉजी हे शास्त्र बघा रोग आणि आजार यांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. प्रश्न क्रमांक मलेरियाचे जंतू बघा खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले? मलेरियाचे जंतू खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेले आहे? मलेरियाचे जंतू बघा रोनाल्ड रॉस या शास्त्रज्ञाने मलेरियाचे जंतू यांचा शोध या ठिकाणी लावला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देवी कांजण्या पोलिओ हे रोग खालीलपैकी कशापासून बघा देवी कांजण्या पोलिओ हे रोग खालीलपैकी कशापासून होतात? बघा या ठिकाणी विषाणूपासून या ठिकाणी होणारे रोग आहेत. बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बोडो बघा बोडो ही बघा प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये आढळणारी जमात आहे. हिमालय हा पर्वत पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा बघा हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? हिमालय बघा हिमालय हा पर्वत वली या प्रकारचा तो पर्वत आहे. प्रश्न क्रमांक बघा, महाराष्ट्रामध्ये बघा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पहिल्यांदा खालीलपैकी कोणत्या वर्षी राबवली? बघा महाराष्ट्रामध्ये बघा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पहिल्यांदा कोणत्या वर्षी राबवण्यात आली? बघा सन 2007 मध्ये पहिल्यांदा या ठिकाणी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम या ठिकाणी राबवण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधलं कोणते सरोवर आहे उल्कापातामुळे निर्माण झाले? बघा भारतामधलं कोणतं सरोवर आहे जे की उल्कापातामुळे निर्माण झालेलं आहे? बघा लोणार हे सरोवर बघा भारतामध्ये उल्कापातामुळे निर्माण झालेलं सरोवर आहे. बघा प्रश्न क्रमांक बघा स्वित्झर्लंड हा देश खालीलपैकी कोणत्या खंडामधला? बघा स्वित्झर्लंड हा देश खालीलपैकी कोणत्या खंडामधला देश आहे? स्वित्झर्लंड बघा स्वित्झर्लंड बघा युरोप या खंडामधला तो देश आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा उदरनिर्वाह या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? उदरनिर्वाह या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? बघा चरितार्थ या ठिकाणी समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक बघा हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक खालीलपैकी बघा हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा हॅरी पॉटर बघा J.K. रोलिंग बघा हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक बघा 31 मे या दिवशी खालीलपैकी बघा 31 मे या दिवशी खालीलपैकी कोणता दिवस असतो? बघा 31 मे या दिवशी कोणता दिवस असतो? बघा तंबाखू विरोधी दिवस या ठिकाणी असतो. प्रश्न क्रमांक नक्षलबारी हे गाव खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? नक्षलबारी बघा नक्षलबारी हे गाव बघा
पश्चिम बंगाल या राज्यामध्ये या ठिकाणी गाव आहे. क्रमांक पुढचा बघा, भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? बघा, भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. बघा, अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका बघा लागणारे बघा अतिसंभाव्य बघा 5000 प्रश्नसंग्रह असलेलं आपल्याकडे PDF अवेलेबल आहे. त्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.